भिवंडी टायरमध्ये हवा भरताना स्फोट झालाय। कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। तर भिवंडीच्या मानकोलीमधील ही घटना आहे। टायरचा स्फोट झाल्याचे दृश्य ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सुद्धा झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य टायरमध्ये हवा भरताना टायरचा स्फोट झालेला आहे। आपण पाहू शकतो तो कामगार हा अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे। या स्फोटामध्ये टायरचा स्फोट झाला। टायरचा काही भाग उडून त्या कामगाराच्या चेहऱ्यावर लागला आणि त्यामुळे तो कामगार जखमी झालाय। तर टायर सुद्धा उडून दुसऱ्या बाजूला पडल्याचे या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, जो आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मोनिश, खरं तर कामगार जो आहे तो अत्यंत जखमी झाल्याचं सुद्धा या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। नेमका कोणत्या भागामध्ये किती वाजता हा प्रकार घडलाय? कामगाराची प्रकृती आता स्थिर आहे का? विक्रांत, नक्कीच 2 दिवसापूर्वीची घटना आहे। भिवंडीतील मानकोली म्हणजे भिवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोदाम आहेत। या गोदाम पट्ट्यामध्ये चालणारी जी मोठी वाहन आहेत ही अचानक पंक्चर झाल्यानंतर मानकोली नाक्यावर एक काम सुरू होतं। पंक्चर मध्ये हवा भरत असताना अचानक हा स्फोट झालाय। हवा अतिशय तीव्र दाबाने असल्याने ही घटना घडली आहे। विक्रांत, यामध्ये त्या कामगाराचा जवळपास चेहऱ्यावर जबर असा मार लागल्याने त्याला बाजूच्याच एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। विक्रांत, निश्चित मोनिश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।